नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आनंद दिघे साहेबांचा मृत्यूचा मुद्दा दर निवडणुकीला घेतला जातो. त्या मुद्द्यावरती चर्चा होते. या चर्चेनंतर सहानुभूतीच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या जातात, त्यानंतर जिंकल्याही जातात. दिघे साहेबांच्या मृत्यूचा विषय बाजूला टाकला जातो. तुम्ही केवळ स्वार्थासाठी राजकारण करत असता असा आरोप आनंद दिघे यांचे पुतणे तसेच ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटावरती केला आहे. माजी खासदार राजन विचारे यांच्या सरई येथील कार्यालयात ठाकरे गटाच्या वतीने सायंकाळी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केदार दिघे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केदार दिघे यांनी शिंदे गटावरती आरोप केला, तुमच्याकडे एवढीच ताकद आहे, अनुभव आहे, संपत्ती आहे, तर तुम्ही ठाणेकरांचे प्रश्न का सोडवू शकला नाहीत असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला. केवळ निवडणुकी आल्या की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आठवण होते. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवरती आनंद दिघे यांच्या नावाने प्रवेशद्वार होते. हे प्रवेशद्वार आता कुठे गायब झाले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने करण्यात येणाऱ्या स्मारकाचाही त्यांना विसर पडला आहे. ज्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं आहे त्यांनाच कामं दिली जात आहेत असा आरोप देखील त्याने केलाय. तर घोडबंदर भागातील पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी यांसारखे अनेक मूळ मुद्दे सोडून नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यास यांना विसर पडत आहे. तसेच शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत असा दावा देखील त्यांनी केला. जे गेले त्यांच्यावर नोकरी आणि व्यवसायाच्या कारणास्तव दबाव होता. या दबावापोटी या लोकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना धन्यवाद की आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवरती इकडे आलात. आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय खास करून असा आहे की अनेक दिवसांपासून आम्ही या सगळ्या माध्यमातनं किंवा ठाणेकर आणि महाराष्ट्र असं बघत असतं की अनेक प्रवेश होत आहेत समोरच्या दिशेने आणि तिकडे असं सांगितलं जातं की ठाकरे गटाला धक्का मिळतोय आणि ठाकरे गटावरती ही अडचणीची वेळ आलेली. मला फक्त एवढंच सांगायचंय की आज त्या जेवढी लोक समोरच्या पक्षात गेलेली आहेत त्यांची जर का पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला हे कळून येईल की अनेक खोट्या शपथा घेऊन की ह्या चैत्र नवरात्र उत्सवाला विचारे साहेबांच्या देवीला स्वतः उपस्थित राहून कालच्यापैकी किती चेहरे जे तिकडे गेलेत त्यांनी शपथा घेतलेल्या की आम्ही शेवटपर्यंत उद्धव साहेब आणि शिवसेनेबरोबर राहू. पण काल त्यांची नीतिमत्ता, काल त्यांची तत्व, काल त्यांचे विचार ह्या सगळ्या गोष्टींना बगल देऊन हे लोक तिकडे प्रवेश केले. दुसरी गोष्ट अशी की काल मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या असं ऐकलं की ते कार्य करतायत, लोकांप्रती कार्य करतायत, ताकद वाढते. मग कोणीतरी त्यांना सांगितलं कुठल्या नेत्यांनी की 72 नगरसेवक झाले, मग अजून कोणतरी सांगताय की बाबा नाही 70 झाले, 76 झाले. साहेब मला एवढंच आपल्या माध्यमातून सांगायचंय की एवढी मोठी बलाढ्य ताकद तुमच्याकडे आहे, मग ठाणेकरांचे जे प्रश्न आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत ते आज त्यागत मार्गी का नाही लावले गेले. आणि ज्या गोष्टीला तुम्ही आज त्यागत दैवत मानताय, म्हणजे ज्या निवडणुका आज त्यागत तुम्ही ज्या नावाने जिंकत आलात ते म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मृत्यू, त्याच्या बाबतीत वेळोवेळी आपण चर्चा केली, वेळोवेळी त्यांच्या बाबतीत बोललात, त्यांच्या मृत्यूच्या बाबतीतला विषय घेतलात. पण जेव्हा निवडणूक झाली त्याच्यानंतर तुम्ही तो विषय काढलाच नाही. आणि हेच गोष्टी मी या निवडणुकीत उमेदवार म्हणून म्हटलं होतं, दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून समोर आणलेली की ह्या लोकांचं राजकारण हे फक्त सहानुभूतीवरती करायचं, दिघे साहेबांचं नाव वापरायचं, सांगताना असं सांगायचं की दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत आम्हाला तोंड उघडायला लावू नका. पण थांबवलंय कोणी? तुम्हाला जर का हवं होतं, तुमच्या दैवतावरती जर का घात झाला तर तुम्ही पहिल्यांदा येऊन हे सगळं मांडायला पाहिजे होतं, पण तुम्ही हे सगळं लपवून बसलात. आणि जर का तुमच्याकडे खरोखर काही असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचं हे तुमचं कर्तव्य आहे, जे आज त्यागत तुम्ही लपवून बसलेला आहात. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे एवढी भलाढ्य मोठी ताकद आहे, एवढे नगरसेवक आहेत, मग दिघे साहेबांचा प्रवेशद्वार एवढ्या वर्षापासून तिकडे तो पडीक होता, तो बांधला गेला नाही. तिकडे दीपस्तंभ तयार झाले, कॉन्क्रिटायझेशन झालं, रस्त्याचं एकदम सुशोभीकरण झालं, पेंटिंगला कोट्यावधी रुपये खर्च केले गेले, पण दिघे साहेबांचा प्रवेशद्वार आज त्यागत झाला नाही. याच्या पाठचं राजकारण काय? दिघे साहेबांचं स्मारक झालं नाही, याच्या पाठचं राजकारण काय? बरं, दिघे साहेब आपण म्हणतो ना, ज्या दिघे साहेबांनी उभं आयुष्य या ठाणे जिल्ह्यासाठी दिलं, मग या ठाणेकरांचा जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यावरती घाला कोणी घातला? आज जे काय भ्रष्टाचार चाललेला आहे त्या भ्रष्टाचारा बाबतीत आपण बोलत नाही, ज्या अनधिकृत इमारती चाललेल्या आहेत त्याच्या बाबतीत आपण बोलत नाही, जो कचऱ्याची खूप मोठी समस्या दैनंदिन दिवसाला जर सामान्य नागरिक सामोरं जातोय, ज्या लोकांचं आयुष्य तुम्ही बर्बाद करायला निघालेलं आहात, त्या कचऱ्याच्या बाबतीत विल्हेवाट कशी लावायची ह्याच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत. आज तुमच्याकडे IAS सारखी लॉबी आहे, तुमच्याकडे एवढे अनुभवी लोक आहेत, पण ते लोक देखील तुम्हाला मार्ग देऊ नाही शकत. म्हणजे सांगताना सांगायचं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठाणेकरांसाठी करतोय, पण ठाणेकरांच्या हिताचं काय हा एक मूलभूत प्रश्न आहे. तुम्ही वाहतूक कोंडी असेल, तुम्ही पाण्याचा प्रश्न असेल, तुम्ही रस्त्यांचं काम असेल, वर्षानुवर्ष कोट्यावधी रुपये त्याच रस्त्यांवरती वापरले जातात, पण रस्ते काय लोकांना मिळत नाही. क्लस्टरच्या बाबतीत समस्या काय, तर लोक अजूनही भ्रमात आहेत
की बाबा आम्हाला घरं मिळतील पण कशी, कुठच्या डॉक्युमेंटवरती, काय तुम्ही त्यांना सिक्युरिटी देताय, इथपासनं घेऊन असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरती तुम्ही कुठचंही उत्तर देत नाही, फक्त फोडाफोडीचं राजकारण करता. आणि दुर्दैव असं आहे की खरे कार्यकर्ते जे आहेत ते आज देखील ह्याच व्यासपीठावरती आणि या व्यासपीठावरती असलेल्या लोकांबरोबर या ठाण्यासाठी कार्यरत आहेत. पण तुम्ही जे घेऊन गेलेला आहात त्यांना कुठे ना कुठेतरी तुम्ही दडपशाहीचं राजकारण किंवा आमिषापोटी तुम्ही घेऊन गेलेला आहात. कारण की हीच मंडळी होती जी गेले काही दिवसा अगोदर ह्याच विचारे साहेबांकडे असतील किंवा उद्धव साहेबांकडे असतील किंवा आमच्या सगळ्यांकडे असतील, जे स्वतःची वेदना, स्वतःचं दुःख प्रकट करत होते की आम्हाला असा असा त्रास होतोय. म्हणून मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून हे सांगून द्यावं की शिवसेना कुठेही फुटलेली नाही. शिवसेनेचे कार्यरत तसेच आहेत आणि या ठाणेकर जनतेसाठी आणि महाराष्ट्रासाठी सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहू आणि यापुढे देखील चांगलं काम करत राहू. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांच्या सौजन्याने दिनांक 1 मे ते 8 मे दरम्यान उपमुख्यमंत्री चषक 2025 आयोजन दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, प्रवक्ते राहुल लोंढे, माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव, रुपाली विकास रेपाळे इत्यादी मान्यवर पदाधिकारी, क्रीडा रसिक, ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती रंगणाऱ्या या लीगचे यंदा 13वे वर्ष असून IPL आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढत पाहायला मिळणार असल्याचं महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार विकास रेपाळे यांनी सांगितलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून 8 दिवस रंगणाऱ्या या लीगमध्ये ठाणे जिल्ह्यातील 16 नामवंत संघांना सहभाग देण्यात आला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे मुंबईतील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा खेळ मोफत जवळून बघता येणार असल्याने ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवावी असं आवाहन या स्पर्धेचे आयोजक विकास रेपाळे यांनी केलं आहे. आयोजक विकाजी रेपाळे साहेब यांच्या शुभ हस्ते म्हणजे पवार साहेब यांचं स्वागत सन्माननीय राहुलजी लोंढे साहेब समोर श्रेयस गुलाब संघाचं नेतृत्व केलेला हा खेळाडू
मला असं वाटतं की ठाणे शहरातली लेदर क्रिकेटमधली आणि जिल्ह्यातील ही अतिशय नामांकित झालेली स्पर्धा आहे. माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब असतील, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्पर्धेचं 13वं वर्ष आहे. अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे. आपण दादोजी कोंडदेव सारख्या स्टेडियममध्ये सगळ्या ज्या सर्वोत्तम फॅसिलिटीज आहेत त्या उपलब्ध करून ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम अशा 16 संघांकरता या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय चांगला असा रिस्पॉन्स सर्व क्रिकेटपटूंचा, खेळाडूंचा, क्रिकेट कोचेसचा या प्रसंगी आम्हाला मिळाला आहे. अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. तनुष कोटियन असेल, रॉयस्टन असेल, मोहित अवस्थी असेल, कौस्तुभ पवार असेल, प्रशांत सोळंकी असेल, श्रेयस गुरव मुंबई संघाचा खेळाडू असेल, अनेक सुवेद पारकर असेल, असे अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत. माझी ठाणेकरांना देखील विनंती आहे की हे सर्व सामने बघण्यासाठी आपण यावं. अगदी IPLच्या धर्तीवरती या ठिकाणी गेले 13 वर्ष आपण या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग आणि उपमुख्यमंत्री चषक साजरा करत आहोत. तुम्ही नक्कीच या, तुम्हाला हे सामने बघायला आवडेल. अगदी IPL सारखा थरार बघायला तुम्हाला या ठिकाणी आवडेल. ठाणेकरांनी आवर्जून हे सामने बघण्यासाठी यावं ही त्यांना विनंती. 8 दिवस सलग हे सामने आहेत. शेवटचे जे सेमीफायनल आणि फायनलचे सामने आहेत हे प्रकाश झोतात आहेत, फ्लडलाईट्समध्ये आहेत. आणि लेदर क्रिकेट एक जसं IPLची मॅच बघताना एक वेगळा थरार असतो तसा थरार या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल. अतिशय चांगले म्हणजे तुम्ही आता जो ओपनिंगचा जो सामना आहे अंबरनाथ रायझिंग वर्सेस युनियन क्रिकेट अकॅडमी हा देखील अतिशय बघण्यासारखा आहे. अतिशय नामवंत खेळाडू याच्यामध्ये खेळत आहेत. अगदी रणजी ट्रॉफी प्लेयर्स देखील या संघांमध्ये खेळत आहेत. आपण नक्कीच हा सामना सगळ्यांनी बघावा. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाकाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी 7:15 महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, राज्यगीत यांच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवरती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनेनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश बाळकृष्ण पोद्दार, किशोरी बुधाजी दळवी, विशाल सखाराम मोहिते, सुरेश काळू चौधरी, सरुबाई धनराज शेवाळकर, नागेश श्याम कांबळे, प्रतिभा गायकर, लता कांबळे यांचा या ठिकाणी शाल, सन्मान चिन्ह आणि तुळशीचं रोम देऊन सन्मान करण्यात आला. ध्वजसोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या व्यतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, सचिन सांगळे, TMCचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, बालचंद्र घुगे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, शुभांगी केसवानी इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन. मयुरी महेश मोहिते, त्याचबरोबर आतकोली या ठिकाणी कचरा वाहतूक करणारे गणेश हा माणूस अत्यंत समर्थपणे सांभाळतो. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा पहिला सामना हे नागनाथ करतात. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ठाणे महानगर. हां सर, एक मिनटं. सर्वात अगोदर ठाण्याच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाची खूप हार्दिक मनापासून शुभेच्छा. हा एक अत्यंत मोठा माइलस्टोन असतो आपल्यासाठी, जे प्रत्येक वर्षी आपण साजरा करतो. राज्य म्हणून महाराष्ट्राची जी संकल्पना आणि ओळख आहे ते जगभरात सर्वात उदारवादी प्रगतिशील राज्य म्हणून आमच्या राज्याची ओळख आहे. आणि याची ही जे उदात्त परंपरा आहे त्याला पुढे नेऊन जाणे, प्रशासकीय सुधार करत असताना, नागरिकांची सेवा करत असताना हा आमचा आद्य कर्तव्य आहे. आजच्या दिवशी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी
हा प्रणही घेतला आहे की ते सतत जनतेची सेवामध्ये ते अहोरात्र झटणार आहे आणि ठाणेला स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, हरित ठाणे या पद्धतीचा स्वरूप देण्यासाठी आम्ही सर्वकष प्रयत्न करणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथे संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पंजाबराव उगले, संजय जाधव यांसह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित होते. तसेच पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची देखील येथे उपस्थिती लाभली. सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक चौरे आणि पोलीस शिपाई अशोक शिंगारे, माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांचेही मन प्रफुल्लित झालेलं आहे. पोलीस मुख्यालय पुरुष ठाणे शहर प्लाटून कमांडर आहेत राखीव पोलीस उपनिरीक्षक महेंद्र साठे, सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वाघमोड, पोलीस उपनिरीक्षक योगेश घोडके आणि पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडे. कैदी पार्टीसाठी गाडीची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्थेच्या निरीक्षक सुरेश अतिगरे, सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक मेहबूब मकानदार, पोलीस उपनिरीक्षक किशोर बोडके आणि पोलीस शिपाई लक्ष्मण कोळी. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतुकीचे उत्तमरित्या नियमन केलं जातं. महाराष्ट्र दिनाची सकाळ सुंदर असं संचलन करत येत आहेत ठाणे ग्रामीण प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक संजय काशी, पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक हस्तलिखित कविता जी आज नव्याने उलगडली आहे. पोलीस मुख्यालय महिला ठाणे कैदी पार्टीसाठी गार्डची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्था. पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनी करतो. या 3 ॲम्ब्युलन्स आहेत ज्या म्हसाव, वाशिंद आणि मांगरूळ या 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सुपूर्द करत आहोत. आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त हा सुंदर असा क्षण आपण रुग्णसेवेसाठी, जनतेच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना हा पुरस्कार दिलेला आहे. डॉक्टर भावना निंबाळते विशेष सेवा उल्लेखनीय कामगिरीबाबत सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. साहेब इथे ओके. याच्या मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेल्याच आहे. पण महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय गेल्या 2.5-3 वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले. आता मी उपमुख्यमंत्री, देवेंद्रजी मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतोय, गेल्या वेळेचा जे वेग आहे कामाचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं, शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत. शासन आपल्याद्वारे लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर प्रशासनही होतं आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या आणि म्हणूनच
या महाराष्ट्र सगळ्या नंबर 1 आहे देशामध्ये. GDP असेल, FDI असेल, या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये, स्टार्टअप मध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि महाराष्ट्र नंबर 1 ठेवून आणखी त्याच्यामध्ये त्याला गती देण्याचं काम आमचं सरकार करेल. ठाण्यातील काजूवाडी परिसरामध्ये श्री साईधाम आनंद संस्थेच्या वतीने श्री साईबाबा मंदिराचा 19वा वार्षिक जत्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 26 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 असे सलग 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं होतं. ठाण्यातील काजूवाडी परिसरामध्ये भव्य असं साईबाबाचं मंदिर असून श्री साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 19 वर्षात या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणामध्ये राबवले जात आहेत. आरोग्य क्षेत्रात मोलाचं कार्य या संस्थेने केलं असून वर्षभर उपक्रम राबवले जात आहेत. यंदा 19व्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रुद्र स्वाहाकार याग वेदमूर्त श्री अजित कृष्णा मोहन शुक्ला गुरुजी यांच्या माध्यमातून संपन्न झाले. सलग 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न झाले असून उत्सवाच्या 5व्या दिवशी साईंची आरती आणि भव्य पालखी मिरवणूक येथे काढण्यात आली. पालखीची पूजा प्रकाश नरसाना यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी श्री साईधाम संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती, कुटुंबीय राजेंद्र साप्ते, हरीश वैती, रुपेश डमरी तसेच सर्व सदस्य, भाविक भक्तगण मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मिरवणुकीत ढोल ताशा, लेझिम पथक, साहसी खेळ, बँड पथक, साईंच्या जयघोषात मिरवणूक काजवाडी परिसरातून काढण्यात आली. या उत्सवाला माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून साईंचे मनोभावे दर्शन घेतले. चला एक मिनट थोड़ा सा मूर्ति हाँ राम सिंह हाथ साईधाम आनंद संस्था काजूवाडी या संस्थेच्या माध्यमातून वार्षिक जत्रोत्सव हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा शब्द जो वार्षिक जत्रोत्सव हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिला. एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन कसा होऊ शकतो असं मला विचारलं एकदा. थोडंसं काहीतरी 2 शिव्या काढल्या आणि मग दिघे साहेबांनी म्हटलं वार्षिक जत्रोत्सव करा, मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव. अशा प्रकारचं हे काम आपण 19 वर्ष झाली चालू आहे. मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण करतोय.
यामध्ये जत्रोत्सवाच्या माध्यमातून वर्षभर कोणते ना कोणते उपक्रम चालू असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर असेल, मुलांसाठी शिबिर असतील, महिलांसाठी महिलांचं आरोग्य शिबिर असेल, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध या दृष्टीने प्रयत्न केला जातो. आणि नक्की एक चांगला उपक्रम आपल्या ह्या साईधाम आनंद संस्थेच्या माध्यमातून होत असतो. एवढंच सांगेन की फक्त उत्सव पुरता मर्यादित न राहता प्रत्येकाने त्यामध्ये आपल्या उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावं अशा प्रकारची आमची इच्छा असते. तशा प्रकारचं काम होत असतं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा आम्हाला सुरू करून दिलेली आहे. आणि आपल्याला माहिती असेल आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील प्रत्येक वर्षी ह्या उत्सवाला भरभरून पाठिंबा देतात. आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो. सर्व समाजातील एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. सरदार असतील, मुस्लिम बांधव असतील किंवा मग शीख म्हणजे सरदारच झाले, त्याच्यामध्ये काही तमिळ आहेत, त्याच्यानंतर उत्तर भारतीय आहेत, त्याच्यामध्ये अजूनही असे विविध समाजाचे एकत्र मिळून हा कार्यक्रम करतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.